समास चौथा. सार विवेक निरूपण. श्रीराम. ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारिखा विचार. विकार नाही निर्विकार, तेची ब्रह्म. ब्रह्म हे निराकार असते, ते गगनासारखे असे म्हणता येईल. पण गगनाच्या ठिकाणी विकार असतो आणि ब्रह्म हे पूर्ण निर्विकार असते. ब्रह्म म्हणजे निश्चळ, अंतरात्मा तो चंचळ. द्रष्टा साक्षी केवळ, बोलिजे तया. ब्रह्म हे निश्चळ असते, तर अंतरात्मा हा चंचळ असतो. त्याला द्रष्टा अथवा केवळ साक्षी असे म्हणतात. तो अंतरात्मा म्हणजे देव, त्याचा चंचळ स्वभाव. पाळीता आहे सकळ जीव, अंतरी वसोनी. तो अंतरात्मा म्हणजेच देव होय. तो चंचळ स्वभावाचा असून सर्वांच्या अंतःकरणात जाणीव रूपाने राहून सर्व जीवांचे पालन करीतो. त्या वेगळे जड पदार्थ, तेने वीण देह व्यर्थ. तेनेची कळे परमार्थ, सकळ काही. त्या अंतरात्म्याशिवाय सर्व दृश्य पदार्थ अचेतन असतात. त्याच्याशिवाय देहालाही काही अर्थ उरत नाही. त्या अंतरात्म्याचा योगे परमार्थ आदी सगळ्या गोष्टींचे ज्ञान होते. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, देवची चालवी. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग सर्व काही देव म्हणजे अंतरात्माच चालवतो. चंचळे विन निश्चळ कळेना, चंचळ तरी स्थिरावनेना. ऐसे हे विचार नाना, बरे पहा. चंचळाशिवाय म्हणजेच अंतरात्म्याशिवाय निश्चळ अशा परब्रह्माचे ज्ञान होत नाही. आणि जे चंचळ असते ते टिकू शकत नाही, ते नाश पावते. अशा प्रकारे नाना विचार उत्पन्न होतात, ते नीट जाणून घ्यावेत. चंचळ निश्चळाची संधी, तेथे भांबावते बुद्धी. कर्म मार्गाचे जे विधी, ते माग ऐलीकडे. चंचळ अंतरात्म्याकडून निश्चळ परब्रह्माकडे जाताना त्याच्या संधिकालात मध्येच शून्यत्वाचे विघ्न होते. तेथे साधकाची बुद्धी भांबावून जाते, म्हणून तो शून्यालाच परब्रह्म समजण्याचा संभव असतो. त्या स्थितीत कर्ममार्गाचे विधिनिषेध अलीकडेच राहतात. देव या सकळांचे मूळ, देवास मूळ ना डाळ. परब्रह्म ते निश्चळ, निर्विकारी. देव किंवा अंतरात्मा हाच सर्वांचे मूळ असला तरी त्या देवाला मूळ ना शेंडा अशी स्थिती असते. फक्त परब्रह्म हेच निश्चळ आणि निर्विकारी असते. निर्विकारी आणि विकारी, एक म्हणे तो भिकारी. विचाराची होते वारी, देखत देखता. निर्विकारी परब्रह्म आणि विकारी अंतरात्मा एकच आहेत असे जो कोणी म्हणेल, तो विवेकाच्या दृष्टीने भिकारीच जाणावा. चंचळ आणि निश्चळ एकच असल्याचा विचार सारासार विवेकाने नष्ट होतो. सकळ परमार्थास मूळ, पंचीकरण महावाक्य केवळ. तेची करावे प्रांजळ, पुन्हा पुन्हा. पंचीकरण आणि महावाक्याचे विवरण हे सर्व परमार्थाचे मूळ आहे, आधार आहे. म्हणून प्रांजळपणे त्याचे वारंवार मनन निधिध्यासन करावे. पहिला देह स्थूळ काया, आठवा देह मूळ माया. अष्टदेह निश्चळनिया, विकार कैचा. पिंडाचा पहिला देह म्हणजे आपले स्थूल शरीर होय, आणि ब्रह्मांडाचा चौथा देह म्हणजे मूळ माया होय. हे पिंडाचे 4 व ब्रह्मांडाचे 4 मिळून 8 देहांचे विवेकाने निरसन केल्यावर विकार शिल्लक उरतच कोठे. या कारणे विकारी, साचा ऐसी बाजीगरी. एक समजे एक खरी, मानीत आहे. म्हणून सर्व दृश्य सृष्टी ही सतत बदलणारी असून ती गारुडी विद्येसारखी आभासमय असूनही खऱ्यासारखी वाटते.
विवेके लोक ती आशावशत मिथ्या आहे जाणतात, तर विवेकहीन लोक तिला खरी मानतात. उत्पत्ती स्थिती संहार या वेगळा निर्विकार, कळायासाठी सारासार विचार केला. उत्पत्ती स्थिती आणि संहार यांच्याही पलीकडे असलेले निर्विकार परब्रह्म जाणून घेण्यासाठी सारासार विचार केला पाहिजे. सार सार दोन्ही एक, तेथे कैचा उरला विवेक. परीक्षा नेणती तंक, पापी करंटे. सार आणि असार दोन्ही एकच असे मानले तर मग विवेकाला वावच उरत नाही. जे सार कोणते आणि असार कोणते याची परीक्षा निवड करणे जाणत नाहीत, ते विवेकहीन लोक पापी, रंक आणि भाग्यांनीच जाणावेत. जो एकची विस्तारला, तो अंतरात्मा बोलिला. नाना विकारी विकारला, निर्विकारी नव्हे. जो अंतरात्मा एकला एक विस्तार पावला, नाना विकार ज्याच्या ठिकाणी उत्पन्न झाले, तो नक्कीच निर्विकारी परब्रह्म नव्हे. ऐसे प्रकटची आहे, आपुल्या प्रत्यये पाहे. काय राहे काय न राहे, हे कळेना. हे सर्व खरे तर स्पष्टच आहे, आपल्या अनुभवासही येत असते, तरीसुद्धा काय शाश्वत आणि काय अशाश्वत हे कळत नाही. जे अखंड होत जाते, जे सर्वदा संहारते, रोकडे प्रचितीच येते जनामध्ये. जे अखंड निर्माण होते व नाश पावते, ज्याचा नेहमी संहार होतो, त्याची लोकांना रोकडी प्रचिती येतच असते. एक रडे एक चरफडी, एकांची धरी नरडी. एकमेका झोंबती पराडी, दुक्कळले जैसे. कुणी एखादा रडत असतो तर दुसरा कुणी एखादा चरफडत असतो. कुणी दुसऱ्याचे नरडे धरतो तर कुणी आषाढभूत दुष्काळातून आल्यासारखे एकमेकांशी झोंबू लागतो. नाही न्यावे नाही नीती, ऐसे हे लोक वर्तती. आणि अवघेच सार म्हणती विवेकहीन. समाजात लोक न्यायनीती सोडून वागत असतात आणि तरीही विवेकहीन माणसे ह्या सर्व गोष्टी सार आहेत असे म्हणतात. धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे. आणि अवघेची सार म्हणावे बाष्कळपणे. सामान्य माणूसही धोंडे टाकून सोने घेतो, माती न खाता अन्न खातो, म्हणजे त्यालाही सार असार कळते आणि तरी बाष्कळपणाने सर्व सार आहे असे म्हणणे म्हणजे मूर्खपणाच होय. म्हणून हा विचार करावा, सत्य मार्ग तोची धरावा. लाभ जाणून घ्यावा विवेकाचा. म्हणून सारासार विचार करून सत्य मार्गाचाच अवलंब करावा आणि विवेकाने आपला लाभ करून घ्यावा. सारगार एकची सरे, तेथे परीक्षेस कैची उरी. या कारणे चतुरी परीक्षा करावी. सार म्हणजे संपत्ती आणि गार म्हणजे गारगोटी. दोन्ही सारखेच असे म्हटले तर तेथे परीक्षेला वावच उरणार नाही. म्हणून शहाण्या माणसांनी वस्तूची नीट पारख करावी. जेथे परीक्षेचा अभाव, तेथे देधाव घेघाव. सगट सारिखा स्वभाव, लौंदपणाचा. जेथे परीक्षाच केली जात नाही, तेथे 2 दिले काय किंवा 2 घेतले काय, काहीच फरक पडत नाही. सरसकट सर्व मूर्खपणाचाच बाजार असतो. घेव येतेची घ्यावे, घेव न येते सोडावे. उंच नीच ओळखावे, त्या नाव ज्ञान. घेण्यासारखे असेल तेच घ्यावे, जे घेण्यासारखे नसेल त्याचा त्याग करावा. चांगले काय वाईट काय हे ओळखावे, यालाच ज्ञान असे म्हणतात. संसार सांते चाले, एक लाभे अमर झाले.
एक ते करंटे ठकले मुदल गेली. संसार रूपी बाजारपेठेत आले असता काही लोक लाभ करून घेऊन देव होतात, पण काही भाग्यहीन नरदेहरूपी मूळ मुद्दलही घालवून बसतात. जाणत्याने ऐसे न करावे, सारतेची शोधून घ्यावे. असारते जाणोन त्यागावे, वमाक जैसे. म्हणून जाणत्याने म्हणजे शहाण्या माणसाने असे करू नये. विवेकाने सार असेल तेच निवडून घ्यावे. असार जे असेल ते जाणून त्याचा ओकारी प्रमाणे त्याग करावा. ते वमक करी प्राशन, तरी ते स्वानाचे लक्षण. तेथे सुचिस्मंत ब्राह्मण, काय करी. कुत्र्याचा स्वभावच असा असतो की तो वमनच प्राशन करतो. पवित्र ब्राह्मणाने असे करावे काय? जेही जैसे संचित केले, तयास तैसेची घडले. जे अभ्यासी पडोन जडले, ते तो सुटेना. ज्याचे जसे पूर्वकर्म असेल त्याच्याकडून त्याला अनुसरण कृती घडत असते. ज्यांचा अनेक जन्मात अभ्यास घडलेला असतो ती लक्षणे सुटता सुटत नाहीत. एक दिव्याने भक्षिती, एक विष्ठा सावडीती. आपुल्या वडिलांचा घेती, साभिमान. काही दिव्याने सेवन करतात तर काही विष्ठाच चिवडत बसतात आणि वर अभिमानाने आपल्या पूर्वजांप्रमाणे आपण करतो असे म्हणतात. असो विवेकविण बोलणे, ती तुका सीण. कोणी एक श्रवण मनन, केलेची करावे. असो ज्याच्या ठिकाणी विवेक नाही त्यास या गोष्टी सांगणे म्हणजे केवळ श्रम होय. म्हणून शहाण्याने नेहमी श्रवण मनन करावे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सार विवेक निरूपण नाम समास चौथा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विवेक निरूपण नाम समास चौथा समाप्त.